आणि आता बातमी आहे नाशकातून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट होताना दिसतेय। कोरड्या ठाक विहिरीतून पाणी उपसण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात पाणी टंचाई दूर होत नाहीये। त्याचबरोबर हंडाभर पाण्यासाठी आदिवासी भागातील महिलांचा संघर्ष सुरू आहे। कोरडी ठाक पडलेल्या नदीतील एका डोहातून महिला पिण्यासाठी पाणी आणतात, तर डोहाच्या बाजूला वाळूत खोदलेल्या खड्ड्यात पाणी झिरपल्यानंतर महिला पिण्यासाठी पाणी घेतात। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील डेरेपाडा या गावातील हे वास्तव आहे। डोंगर दऱ्यातून वाट काढत डोक्यावर हंडा घेत जवळपास 1 किलोमीटर पायी या महिला चालतात आणि हंडाभर पाणी आणतात। या भागातील अनेक गावात हीच परिस्थिती पाहायला मिळते। अनेक वेळा मागणी करून सुद्धा प्रशासन टँकर सुरू करत नसल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली आहे। डेरेपाडा गावात 350 ते 400 लोकांची वस्ती आहे। सध्या आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यातील ही दृश्य। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे। कोरड्या ठाक विहिरीतून पाणी उपसण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात पाणी टंचाई दूर होण्याचं नाव घेत नाहीये। हंडाभर पाण्यासाठी आदिवासी भागातील महिलांचा संघर्ष सुरू आहे। कोरडी ठाक पडलेल्या नदीतील एका डोहातून महिला पिण्यासाठी पाणी आणतात। डोहाच्या बाजूला वाळूत खोदलेल्या खड्ड्यात पाणी झिरपल्यानंतर महिला पिण्यासाठी पाणी घेतात।